रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दिनांक 13 पासून येणारा महिना, सव्वा महिना या संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. अधिकृतरित्या उद्यापासून वेगळे कार्यक्रम प्रत्यक्षात शिवसैनिक रस्त्यावर येऊन करणार आहेत आणि ज्यानंतर शिवसेनेला आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर बरीच हालचाल प्रशासनात, सरकारमध्ये, प्रसिद्धी माध्यमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. परंतु आमचा उद्देश या शहरातील जनतेला पाणी द्यावं अशा पद्धतीचा आहे. या पाणी देत असताना लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रशासन आणि अन्य राजकीय पक्ष, विशेषतः सत्ताधारी पक्ष प्रयत्न करतात. आमचा सिंपल विषय आहे, जलवाहिनी ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, परंतु आत्ता शहराला 140 MLD पाणी दररोज येतं. या शहराची आवश्यकता 240 MLD आहे. जर 140 MLD पाणी दररोज येत असेल आणि 240 आवश्यकता असेल तर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाआड या शहरातील जनतेला पाणी भेटलं पाहिजे. महापालिकेचा अधिकृत आकडा 4 दिवसाआड असला तरी या शहरात कुठंतरी, आणि जर अशा पद्धतीनं पाणी मिळत असेल तर मग पाणी जी पट्टी आहे ही जर आपण 30 दिवसाच्या पाण्याची घेत असू आणि तुम्ही 15 दिवसाला पाणी देत असाल तर वर्षभरामध्ये तुम्ही 12 महिन्यात 12 दोन्ही 24 हा झालं तर 25-26 दिवस करताय. सांगण्याचा मुद्दा हा की जनतेवर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं पाण्याचा महसूल सुद्धा सरकार लावतं पाणी देत नसताना. प्रशासनाचं नाकर्तेपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पाणी न द्यायला. प्रशासनातले सक्षम अधिकारी या पद्धतीनं काम करत नाही. अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा करताना रात्र जागावं लागतं, रात्रंदिवस फिरावं लागतं, परंतु साईटवर एकही कन्सेंट इंजिनियर कधीही पाणी पुरवठ्याचा नसतो. म्हणून या विरोधात आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. उद्या शहरामध्ये सगळ्यात आधी ठिकठिकाणी आम्ही रिकाम्या हंड्याचे तोरण लावणार आहोत. एक जागा आहे बाबा पेट्रोल पंपाची, दुसरी आहे रेल्वे स्टेशनची, तिसरी आहे मुकुंदवाडी आणि चौथा आहे हर्सोल टी पॉईंट. बाबा पेट्रोल पंपावर खैरे साहेब राहणार, मी बहुधा मुकुंदवाडीला जाणार, त्रिंबक तुपे एका ठिकाणी जाणार आणि राजू वैद्य एका ठिकाणी जाणार आणि मग तिथली स्थानिक शाखा त्या पद्धतीनं हे आंदोलन करणार. नंतर आमच्या 19, 20, 21ला भल्या पहाटे सकाळी ठिकठिकाणी नागरिकांच्या बैठका आम्ही घेणार आहे. सकाळी 6:30 वाजता ते 8 वाजेपर्यंत रोज 3 बैठका अशा पद्धतीनं शिवसेना घेणार आहे. 22, 23, 24ला शिवसेनेच्या 6 टीम आहे. एकेका मतदारसंघात 2-2 टीम. या 3 दिवस 6 ठिकाणी 18 ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. नंतर ढोल बजावाचं आंदोलन आहे, सायकल रॅली आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आमची युवा सेना आणि युवती सेना करणार आहे. महिला आघाडी प्रभाग कार्यालयाला निवेदन देणार 21 तारखेला आणि 28 आणि 29ला वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं पूजन करणार आहे. स्वाक्षरी मोहीम जशी आम्ही राबवतो तसं मेल करण्याची मोहीम सुद्धा पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना ती सुद्धा आम्ही राबवतोय. पुन्हा एकदा 2 आणि 3 मेला युवा सेनेच्या वतीनं दवंडी देण्याचा पाण्याच्या प्रश्नावर जनजागृतीपर दवंडीचा कार्यक्रम आम्ही आयोजन केला आहे. त्याच्यानंतर फोटोचं प्रदर्शन आहे. पाण्याच्या प्रश्नाविषयी जनजागृतीसाठी 4 ठिकाणी फोटोचं प्रदर्शन 5 मे, 6 मे, 7 मे आणि 8 मे असे 4 ठिकाणी फोटोचं प्रदर्शन वेगवेगळ्या चौकात आम्ही करणार आहे.
नंतर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही 115 वॉर्डामध्ये सेंट्रली पदयात्रा काढणार आहोत. ठिकठिकाणी 115 वॉर्डामध्ये 30 ठिकाणी आमच्या ऑडिओ सभा होणार आहे. ऑडिओ सभा म्हणजे आम्ही भले यात्रेत असू पण भाषण आम्ही करणार नाही. आमच्यासोबत जो ऑडिओचा टीम असेल ती ऑडिओवर भाषण ऐकवलं जाणार आहे. अशा 30 ठिकाणी ऑडिओ सभा होतील आणि पण पदयात्रा जवळपास सगळ्या ठिकाणी या ठिकाणी पदयात्रा निघणार आहे. त्याच्यानंतर जवळपास कट्टा मीटिंग 350 ठिकाणी कट्टा मीटिंग शिवसेनेचे उपशहर प्रमुख घेणार आहे. 30 उपशहर प्रमुख शिवसेनेचे, 30 उपशहर प्रमुख महिला आघाडीच्या, अशा 60 जण जवळपास 9 म्हणजे 9 54 होतील. या 540च्या आसपास कट्टा मीटिंग आमची पुरुष आणि महिला आघाडी घेणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यात अजून माननीय आदित्य साहेबांनी तारीख दिलेली नाही आणि त्या तारखेला भव्य असा मोर्चा लबाडांनो पाणी द्या अशा पद्धतीनं होणार आहे. उद्या आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे जॅकवेलपासून ते संभाजीनगरपर्यंत, पैठणच्या जॅकवेलपासून तर दौरा आम्ही सगळे पदाधिकारी करणार आहोत. अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिलेल्या आहे. परंतु ॲक्च्युअल परिस्थिती काय, ठिकठिकाणचे अडथळे याची पाहणी उद्या सकाळी 10-11 वाजता आंदोलन झालं की आम्ही पैठणला जाणार आहोत आणि जॅकवेलपासून तर संभाजीनगरपर्यंत 39 किलोमीटर या सगळ्या पाण्याच्या लाईनची पाहणी आम्ही करणार आहोत. आणि मला असं वाटतं हे आंदोलन या शहराचं एक ऐतिहासिक आंदोलन असेल. पाण्याची लाईन आम्हाला माहिती आहे वर्षभर याला लागणार आहे. तर तिच्यावर अवलंबून न राहता आत्ताच्या घडीला असलेल्या पाण्याचं नियोजन योग्य करावं हा आमची मागणी आहे. ही मागणी प्रशासन पूर्ण करत नाही आहे. हातूरमातूर उत्तरं देतं आणि म्हणून या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी लबाडांनो पाणी द्या. आता लबाडांनो पाणी द्या आम्ही का म्हटलं की या ठिकाणी 2022ला देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता. आमची सत्ता द्या, आम्ही 6 महिन्यात पाणी देतो म्हटलं होतं. नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रचाराला आले, आमची सत्ता द्या, 3 महिन्यात पाणी देतो म्हटलं होतं. ते 6 महिने गेले, हे 3 महिने गेले आणि मग ही लबाडी नाही तर काय. आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या या बॅनरखाली आमचं आंदोलन होतंय. मी आपल्याला प्रसिद्धी माध्यमांना विनंती करेल की या आंदोलनात आपणही सहभागी व्हा. आमचा उद्देश कोणाला विरोध करणं नाही. आमचा उद्देश या संभाजीनगरकरांना पाणी मिळणं एवढा उद्देश आहे. एवढं सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. अख्खी शिवसेना या संभाजीनगर शहरातली एक गट बूथवरचा कार्यकर्ता या कामाला लागलेला आहे. आमचं नियोजन मोठ्या प्रमाणावर याचं मागच्या 8-10 दिवसानं काय महिनाभरानं चालू आहे आणि उद्यापासून याची सुरुवात पूर्ण 1 महिनाभर मोठ्या ताकदीनं आम्ही करणार आहोत. या आंदोलनाच्या निमित्तानं शहरातील चर्चा सुरू झाली. लोक फक्त विचारतात की इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता, समांतर तुमच्या काळामध्ये चर्चा आली आणि आता तुम्ही हे आंदोलन करताय की कितपत योग्य आहे? मला असं वाटतं हेच मला सांगायचं आहे पत्रकारांना की आपण आंदोलनाची भूमिका लक्षात घ्या. समांतर हे जुना विषय होता, तो रद्द झाला. तो रद्द कोणी केला, कोणी आंदोलनं केली होती? तपासा, तुमचे चॅनलचे बातम्या तपासा. भारतीय जनता पार्टीनं याच्याविरुद्ध आंदोलनं केली होती. समांतर जलवाहिनी त्यावेळेस शिवसेनेचा महापौर होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामार्फत ही योजना मंजूर झाली होती. या योजनेला अमेरिकेत पुरस्कारसुद्धा मिळाला. परंतु नंतर स्थानिक भारतीय जनता पार्टीनं आणि अन्य राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला होता आणि त्यावेळेस शिवसेनेवर अनेक आरोप लावले गेले होते आणि त्यावेळेस ही समांतर जलवाहिनी रद्द झाली होती. नंतर नव्यानं उद्धवजींचं सरकार आल्यानंतर हे निश्चित की देवेंद्रजीच्या सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु खरी टेंडर प्रोसेस उद्धवजी मुख्यमंत्री आल्यानंतर झाली आणि नंतर 12 डिसेंबर 2020ला या समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन उद्धवजींच्या हस्ते झालं. 39 किलोमीटरची ही पाईपलाईन आहे. त्यावेळेस ठरलं होतं की दर महिन्याला किमान 3 किलोमीटर पाईपलाईनचं काम व्हावं आणि असं करत 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 जवळपास 13 महिन्यामध्ये या पाईपलाईनचं काम पूर्ण व्हावं. 22 महिन्यात. कोविडचा काळ सगळा संपायला मला असं वाटतं 21 वर्ष उगवलं
उद्धवजींचे मुख्यमंत्री असताना ते 4 वेळेस तिथं व्हिजिटला आले, आदित्य साहेब आले. त्यावेळेस ठरलेल्या सिस्टीमनुसार काम पर महिन्यात किती किलोमीटर आहे. आमचं सरकार जाऊन 3 वर्ष झाले, 3.5 वर्ष झाली. महापालिका नसून 5 वर्ष झाली. या 5 वर्षाचा आणि या 3 वर्षाचा आता हिशोब मागण्याचा अधिकार आम्हाला आहे. मागच्या काळात जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही 2 दिवसाला, आम्ही 3 दिवसाला पाणी देत होतो. हे छातीत ठोकून आम्ही सांगतो. काहीही मत हां हे पहा, मला असं वाटतं तुम्ही काड्या करणं बंद करा. म्हणजे स्पष्ट सांगतो, तुम्ही पत्रकारांना काड्या करणं जरा बंद करा. खैरे साहेब शिवसेना नेत्यांची बैठक आहे आणि त्यांनीच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल परवा मी तर काही बोललेलोच नाही आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं पत्रकारांनी आंदोलन सोडून बाकीच्या काड्या करणं बंद करा अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो. आमच्या पक्षाचं आम्ही पाहायला सक्षम आहोत. तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा, नाही छापायच्या तर नका छापू. आम्ही माहिती द्यायला आलो, इतकं स्पष्टपणे तुम्हाला आम्ही सांगतो. काड्याच करणं या महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचं हां, हे शिवसेनेचं आंदोलन आहे. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन आहे. काही नाही, आमच्या पक्षाचा हा कार्यक्रम आहे. 2010ला समांतर आली होती. 6 महापौर झाले या काळामध्ये, 12 अधिकारी झाले, 11 अधिकारी. या सगळ्यामध्ये सर्वाधिक महापौर तुमचे होते 4. त्यामध्ये पती-पत्नीचा पण समावेश होता. तुमचे कामगार आहेत. तुम्ही एवढं सगळं दोषी जर समोरच्याला देत असाल तर तुम्ही यामध्ये दोषी नाही आहेत का? हे पहा, मला वाटतं मान्य कृष्णाजी, आम्ही या संदर्भात सांस्कृतिक मंडळावर मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी एवढा दम पण लागतो, ताकद पण लागतं की माफी मागायची ती उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे. माझा मुद्दा असा आहे, मी समांतर जलवाहिनी 4 महिन्यानं होईल, 6 महिन्यानं होईल, 1 वर्षानं होईल. तुम्ही एक या शहराचे नागरिक म्हणून मला सांगा, 240 MLD या शहराला पाणी लागतं. 140 येत नाही पाणी. आपल्याकडे पाणी नाही हा प्रश्नच नाही. आपला नियोजनाचा प्रश्न आहे. 140 MLD जर 2 दिवसात दिलं तर 280 MLD पाणी आपण देऊ शकतो. आपल्याकडे 140 MLD पाणी येतं, 280 येतं, म्हणजे 40 MLD आपला वाया जातं असं समजू, चोरी होती असं सांगू. मग तुम्ही 2 दिवसाला पाणी का देऊ शकत नाही? मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की 3 दिवसाला पाणी का देऊ शकत नाही? तुम्ही 14 दिवसाला आणि 12 दिवसाला पाणी देता. माझा मुद्दा बेसिक आंदोलनाचा हा आहे. माझा मुद्दा जलवाहिनी कधी होईल हा मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा समांतर जलवाहिनी कधी होईल, तिला 800 कोटीचं कर्ज अजून सरकारकडून घ्यायचं आहे. महानगरपालिकेचा जो वाटा आहे, मला वाटतं त्याच्यात जायला गेलं तर अनेक विषय आहेत. मला राजकारण सांगायचं नाही, पण त्यावेळेस उद्धवजींनी सांगितलं होतं की याच्यातला महापालिकेचा वाटा राज्य सरकार भरेल. आता जो 850 कोटी रुपये राज्य सरकारने वाटा भरायचा, राज्य सरकार कर्ज रूपाने द्यायचं म्हणतंय. आता कर्ज रूपानं दिल्यावर या महापालिकेची आर्थिक शक्ती आहे का की 20 कोटी रुपये दर महिन्याला हप्ता फेडायचा? म्हणून हा विषय आपण बाजूला ठेवू. 140 MLD पाणी, त्याचं नियोजन व्यवस्थित करावं एवढा आमचा मुद्दा आहे. समांतर जलवाहिनी कधी होईल, त्याच्यातल्या अडचणी काय याची जाणीव मला आहे. मी त्याच्यातला पूर्ण अभ्यास केलेला आहे. मला त्याच्यातली पूर्ण माहिती आहे. अजूनही 3 किलोमीटर पाईपलाईनचं काम बाकी आहे. त्याला वेळ लागेल याची मला पूर्ण जाणीव आहे. तांत्रिक अडचणी मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. मी काय याच्यावर कोणाला लगेच फाशीवर दे असं मुळीच म्हणत नाही. माझा मुद्दा असा आहे की जे पाणी आपल्या शहरात 140 MLD येतं त्याचं नियोजन नीट नाही. हा माझा या सगळ्या आंदोलनाचा आणि पत्रकार परिषदेचा मुद्दा आहे. योजनाचा मुद्दा असा आहे, योजनाचा मुद्दा असा आहे की जी पाईपलाईन अस्तित्वात आहे ती पूर्णतः जीर्ण झाली आहे, एक्सपायर झाली आहे, त्याच्यावरती तुटली आहे आणि या कारणामुळे पाणी येत नाही असं प्रशासनाचं यावर उत्तर आहे. आंदोलन करणाऱ्यांनी तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या. बोलू, किती वेळेस पाण्याची लाईन फुटली सांगा? किती दिवसाला फुटते? रोज नाही फुटत. एक कधीतरी 8-15 दिवसाला आताच्या काळात फुटते. ते एखाद दिवस पाणी पुरवठा विस्कळीत व्हावा ना, रोज का? आपल्याला माहिती आहे की याला पॅरलल इमिजिएट एक लाईन जवळपास 200 कोटी रुपयाची सरकारने टाकायला सुरुवात केलेली आहे.
किती 900 MMची ना. एक पॅरलल इमिजिएट ते वेगळे 200 कोटी रुपये प्रशासन खर्च करत आहे की इमिजिएट समांतरचं होईपर्यंत पर्यायी व्यवस्था 1 महिन्यात लाईन करणार होते. किती दिवस झाले? म्हणजे जुनी लाईन, नवीन एक 900 MMची लाईन आणि तिसरी समांतरची लाईन, अशा 3 लाईन आपल्याकडे होतात. तुमच्या काइंड युअर इन्फॉर्मेशन 1 700ची, 1 900ची आणि 1 1200ची. 700ची जुनी आहे, 1200ची जुनी का? 1200ची. या सगळ्या जुन्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही 200 कोटी त्याच्यावर खर्च केले, 1 महिन्यात देणार होता. आता तुम्हाला 15 दिवस लागणार, 1 महिना लागणार, मग पावसाळा झाल्यावर तुम्ही पाणी देणार. सरकारला प्रशासनाला या गोष्टीची जाणीव नाही का? हा आमचा मुद्दा आहे. बरं, आणखी असं की या ज्या योजना झालेल्या आहेत, या तुमच्या लोकांनी, तुमच्या नेत्यांनी, तुमच्या नगरसेवकांनी प्रचंड पैसे टाकले म्हणून निघू शकत नाही, असं तुमचा एक जुनं ते तुमच्यासोबत होतं. मला असं वाटतं हे धंदे सगळे शिरसाटांना चांगले माहिती असेल. तेही नगरसेवक होते, तेही सभागृह नेते होते, तेही महापालिकेत होते. मला असं वाटतं याची माहिती त्यांना जास्त असेल. मला याची माहिती मुळीच नाही. माझा मुद्दा आत्ताच्या घडीला समांतर जलवाहिनीविषयी नाही. माझा मुद्दा 140 MLD पाणी जे दररोज येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन योग्य वेळी योग्यतेनं व्हावं, एवढाच माझा मुद्दा आहे. त्यावेळेस पहिला करार रद्द झाला होता याचा समांतरचा, त्यावेळेस देखील आपलेच महापौर. तुम्हाला असं वाटत नाही का त्यावेळी जर करार जो होता तो रद्द केला नसता कंपनीचा, का सगळ्यांना पाणी मिळालं असतं एक, आणि जो करार रद्द झाला त्याची कारणाच्या विरोधात तुमच्यावरती आरोप करतात, तुमच्या पक्षाच्या नेत्यावर चंद्रकांत कायदेवर काम, यांच्यामुळे ही समांतराचं वाटोळ झाला असा आरोप केला जातो. जर पहिल्यांदाच करार रद्द केला नसता तर आज मुबलक पाणी मिळालं नसतं. करार रद्द करायला भाग कोणी पाडलं? मला असं वाटतं मी येणाऱ्या आठवड्यात त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे सगळे आंदोलनं, तुमच्याच बातम्या, पेपरचे कात्रनं एक आठवड्याभरानं प्रेस घेऊन तुमच्यासमोर मी आणतो. हा करार रद्द करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं काय काय केलं होतं, कसे कसे आरोप केले होते, आणि मग आम्ही विचार केला. आम्ही शहराला पाणी देतोय, आम्ही आरोप सहन करायचे. मग भारतीय जनता पार्टीला या शहराला पाण्याची आवश्यकता नव्हती का? त्यांनी आरोप करण्यात धन्यता मांडली आणि मला असं वाटतं जनमताच्या बाजूनं मग आम्हीसुद्धा अशी भूमिका घेतली. रद्द होतं असेल तर होऊ द्या, नव्यानं मग आलो याच्यात तरी काय. आता त्यावेळेस आमच्यावर आरोप लावला की जी 1200-1300 कोटीची योजना होती 1780 कोटीवर गेली, भ्रष्टाचार झाला. आता मला सांगा, डिक्लेअर भले 2780 कोटी असेल, ही योजना 3300 कोटीवर गेली, याच्यात भ्रष्टाचार झाला का नाही झाला सांगा. आता तर आमचं सरकार नाही आहे. 1780 कोटीच्या नंतर 3200 कोटी तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. पण माझं याच्या पुढं जाऊन असं म्हणणं आहे, कोणत्याही पक्षाविषयी, कोणत्या राजकीय संघटनेविषयी मला काही बोलायचं नाही. मला असं एकच माझं म्हणणं आहे, 140 MLD पाण्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही हे करू शकता की एक दिवस सिडको अडकोला पुन्हा 140 ML द्या, एक दिवस संभाजीनगर शहराला 140 MLD द्या. काम सहज होऊ शकतं ना, सोपं काम सहज होऊ शकतं सोपं. परंतु प्रशासन हे का करत नाही? जर 240 MLD आपल्या शहराला लागतं तर शहराचे 2 भाग करून 140 पूर्णपणे एका एरियाला सिडको अडकोला एक दिवस दिलं पाहिजे आणि पूर्णपणे जुन्या शहराला 140 MLD दिलं पाहिजे. असं धोरण का राबवत नाही हे प्रशासन धोरण कसं राबवतं तुम्हाला माहिती आहे का? इथून आल्यावर इथं, इथून आल्यावर इथं, इथून आल्यावर इथं, इथून आल्यावर इथं, आणि मग पहिल्यांदा पाणी मिळतं, शेवटच्याला पाणी मिळत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की पहिले एक दिवस बंद ठेवा, शेवटच्यांना पाणी द्या, दुसऱ्या दिवशी स्टार्टवाल्यांना पाणी द्या. तसं का करत नाही आहे? एक दिवस सिडको अडकोला पूर्ण पाणी पुरवठा करा, 140 MLD पूर्ण द्या, आणि एक दिवस संभाजीनगर शहराला 140 MLD द्या. असं तर नियोजन होऊ शकतं ना. अलीकडच्या काळात आंदोलन तर भरपूर झाले. 4 वर्षामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. 4 वर्षात त्या आंदोलनात काही पाणी मिळालं नाही.